नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2023 मध्ये आपण आज कट ऑफ किती जाऊ शकतो तर यामध्ये दोन आपण जिल्हे घेतलेले आहे. पहिला जिल्हा आहे रायगड आणि दुसरा आहे पुणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कट ऑफ बघणार आहे. त्याआधी टॉपर बघू शकता या जिल्ह्यामध्ये आणि आपण कट ऑफ असा घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो की सर्व विद्यार्थ्यांना तो लाभदायक असणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला समजणार आहे की तुमचा या जिल्ह्यामध्ये नंबर लागणार आहे की नाही लागणार आहे. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तिथे ही PDF आपण टाकलेली आहे टॉप टू बॉटमवाली. आपण व्हिडिओ याच्यासाठी नाही आणलेला आहे, आपण आणलेला आहे कट ऑफसाठी. ठीक आहे. तर बघा, कट ऑफ काढण्यासाठी तुमची एक हेल्प लागणार आहे आपल्याला. ती कशी लागणार आहे ते आपण पुढे सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी जे रायगड आणि ठाण्यासाठी आहे किंवा इतर जरी जिल्ह्याचे असतील त्यांनीसुद्धा व्हिडिओ पहा ते सुद्धा, कारण की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याचा सुद्धा आपण कट ऑफ काढणार आहे. ठीक आहे. सर्वच जिल्ह्याचा आपण टप्प्याटप्प्याने काढणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना कट ऑफ तुमच्या जिल्ह्याचा पाहिजे आहे तो जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे. ठीक आहे. तर आपण सर्वात जास्त ज्याची कमेंट येईल ज्या जिल्ह्यासाठी तो लगेचच आपण कट ऑफ काढणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, रायगडसाठी 207.56 टॉपर विद्यार्थी आहे. त्यानंतर 205 वाला दुसरा विद्यार्थी आहे आणि 204, 202, 201, 200चे विद्यार्थी एकूण 3 आहेत. 199, 198 असे भरपूर प्रमाणात विद्यार्थ्यांचे नॉर्मलायझेशनने जवळपास 30पर्यंत मार्क वाढलेले आहे असं आपल्यापर्यंत माहिती आलेली आहे. 20 तर भरपूर लोकांचे वाढलेले आहे, पण काही काही विद्यार्थ्यांचे 30च्या वरसुद्धा मार्क वाढलेले आहे. म्हणजे तुम्हाला 170 मार्क असेल रॉ मार्क, तर विद्यार्थी मित्रांनो त्याचे डायरेक्ट 200 मार्क झालेले आहे. असो, सर्वच विद्यार्थ्यांना याचा फायदासुद्धा झाला आहे आणि काही विद्यार्थ्यांचा लॉससुद्धा झालेला आहे. आता नॉर्मलायझेशनचा खेळच तसा आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, टॉपर यामध्ये आपण सांगितलेलं आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्क आहे यामध्ये. तर कट ऑफ तर जबरदस्त हाय जाणार आहे. तरी पण महिलांचा किती कट ऑफ जाणार, त्यानंतर कास्टनुसार SC, ST, त्यानंतर OBC, EWS यांचा कट ऑफ किती जाईल हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यानंतर दुसरा जिल्हा बघा. त्याआधी बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे ओनली पोलीस भरती म्हणून. हा लोगो आहे, लक्षात ठेवा, पाहून घ्या. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्यांना डिस्क्रिप्शन बॉक्स काय असतो, कुठे असतो माहीत नसेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये जॉईन म्हणून टाईप करा, मी त्यांना लिंक देऊन देईन टेलिग्रामची. तर पहा, इथे सर्व लिस्ट आपण टाकलेली आहे, बघू शकता. एकूण एक तुम्हाला सर्वात आधी सर्वात फास्टमध्ये इथे अपडेट मिळत असते. तर पहा, पुणे जिल्हा तलाठी भरती चा टॉप टू बॉटम पहा. तर 105 वाला एक विद्यार्थी आहे, 104 वाला एक विद्यार्थी आहे, त्यानंतर 205, 204 आणि 203 वाला. ठीक आहे. त्यानंतर 202 वाला नाही आहे, 201 वाला आहे, 200 आहे, 199, 198, 197 असे भरपूर असे विद्यार्थ्यांना मार्क आहे. तर पहा, 265 विद्यार्थ्यांना 180 पेक्षा जास्त मार्क आहे इथे आणि 705 विद्यार्थ्यांना 182 पेक्षा जास्त मार्क आहे. म्हणजे कॉम्पिटिशन बघा कुठे गेलेला आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास भरपूर झालेला होता, कारण की 2019 पासून आत्ता ही पोलीस भरती म्हणतोय, तलाठी भरती निघालेली होती आणि भरपूर प्रमाणात विद्यार्थी हे वेट करून होते. खूप वर्षापासून अभ्याससुद्धा चांगला झालेला होता विद्यार्थ्यांचा आणि नॉर्मलायझेशनच्यामुळे हा स्कोअर जास्त वाढलेला आहे. तरी पण आपण रॉ मार्क जरी पकडले तर 170 मार्कच्या प्लस मार्क घेणारे भरपूर विद्यार्थी होते. आपण जरी मानलं की नॉर्मलायझेशनचा फायदा झाला, पण 170 मार्क घेणारे सुद्धा भरपूर विद्यार्थी होते. कारण की आपण जेव्हा रिस्पॉन्स शीट पाहिल्या तर त्यामध्ये सुद्धा आपण स्वतः काही रिस्पॉन्स शीट चेक केलेले आहे की यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना आउट ऑफ
75 पैकी जवळपास 74 मार्क घेणारे विद्यार्थी मराठी, इंग्रजी आणि गणित, बुद्धिमत्ता या विषयामध्ये 75 पैकी 74 मार्क घेणारे विद्यार्थी सुद्धा आपण पाहिलेले आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, तर या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे ज्याच्यामुळे आपण कट ऑफ काढू शकणार आहे. तर पहा रायगड आणि पुण्यासाठी ठीक आहे आपण घेणार आहोत पहिले, त्यानंतर नागपूर, पुणे किंवा पुणे म्हणतो ठाणे वगैरे जिथे जिथे तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याचे कमेंटसुद्धा तुम्ही करू शकता. पण आपण सुरुवातीला या 2 जिल्ह्याचे कट ऑफ काढणार आहे. तर पहा तुम्ही जर पुणेला भरले असेल तर सुरुवातीला पुणे लिहायचं आहे कमेंटमध्ये एकाच मेसेजमध्ये. त्यानंतर मेल किंवा फिमेल असाल तर फिमेल लिहायचं आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या समांतर आरक्षणामधून फॉर्म भरला आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर तुमचे नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क सांगायचे. उदाहरणार्थ तुम्हाला 188 मार्क आहे, 190 मार्क आहे आणि पॉईंटमध्ये सुद्धा मार्क सांगायचे, कारण की तुमचा निकाल आता पॉईंट नंतर सुद्धा जाऊ शकतो. उदाहरणार्थ तुम्हाला 188.55 आहे आणि एका विद्यार्थ्याला 188.44 आहे, तर या पॉईंटने सुद्धा तुमचा निकाल जाणार आहे. ही बाब लक्षात ठेवा, कारण की मायक्रो याने तुमचा निकाल जाऊ शकतो. त्यानंतर बघा तुम्ही अशा प्रकारे कमेंट करायचं आहे. जास्तीत जास्त कमेंट आले की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लगेचच कमेंट आले की तुम्हाला आपण कट ऑफ सांगणार आहे. तर पहा काय काय कमेंट करायचं परत बघा. मेल, फिमेल, त्यानंतर तुमची कास्ट, त्यानंतर तुमचे मार्क ते बी नॉर्मलायझेशन नंतरचे आणि जिल्हा, त्यानंतर तुमचं समांतर आरक्षण, हे सर्व काही कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.